मी माझ्या आणि तारा मॅडमच्या आवाजाचं सत्य सगळ्यांना सांगण्याचा विचार केलाय। सावली, काय बोलतेस तू? पांडुरंगाच्या साक्षीने मला दिलेलं वचन विसरलीस? मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते। आजवर मी तुझ्यासाठी, तुझ्या आजारी भावासाठी, तुझ्या कुटुंबासाठी काय काय केलंय ते विसरलीस का? मी विसरत नाहीये, पण तुम्ही नक्की विसरताय। माई, आठवतंय ना आपला काय करार झाला होता की मी माझा आवाज गहाण ठेवेन, मी तारा मॅडमसाठी गाईन, पण त्या बदल्यात तुम्ही माझ्या कुटुंबाचा सांभाळ कराल, त्यांचं रक्षण कराल, माझ्या अप्पूला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्याला दवाखान्यात न्याल, त्याच्यावर उपचार कराल, माझ्या कुटुंबाला कोणतेही कष्ट पडू देणार नाही। प्रत्यक्षात काय करता तुम्ही? तुम्ही हे सगळं करताय ना, त्यामुळे माझ्या सासरी सुद्धा अडचण होतीये। मग तू आता हे जे सगळं सांगणार आहेस त्यांना, ते सांगून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? मूर्ख आहेस का? हा, जरा विचार कर। तुझं हे सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर सारंग तुझ्याबद्दल काय विचार करेल? ही खोटारडी त्याची बायको सहन होईल का त्याला? विचार केलायस का? समजा सारंग सरांना समजलं सगळं सत्य, मग काय होईल? ते नाराज होतील, चिडतील, या घरातली सगळी माणसं मला या घरातून बाहेर ढकलून देतील। ठीक आहे, पण मला माहिती आहे सारंग सरांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। एक दिवस सगळं विसरून ते फक्त मला घ्यायला येतील, मला समजून घेतील। पण तुमचं काय माई, कधी विचार केलात? वसे खानदानाची एकमेव वारसदार भैरवी वसेंची मुलगी तारा वसे हिला गाताच येत नाही, मग लोकांमध्ये काय इज्जत राहील तुमची? ह्या गोष्टीचा विचार केलात? राहिला प्रश्न शब्द मोडण्याचा, तर मी काहीच करणार नाही। मी फक्त जगन्नाथजींना शब्देतून मुक्त करेन, मग ते काय करतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि हो माई, यापुढे लक्षात ठेवा, माझ्या घरच्यांचा अपमान करायचा प्रयत्न जरी केलात ना, तर ते तुम्हाला खूप महागात पडेल। मी गुरु म्हणून तुमचा खूप सन्मान करते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या कुटुंबाला वाटेल तसं वागवाल। जेव्हा सन्मान मिळतो ना, तेव्हा स्वीकारायला शिका। आणि हो माई, हे लक्षात ठेवा की मी तुमचा सन्मान करते म्हणूनच शब्द पाळत आले आजवर। त्याचा अर्थ तुम्ही माझी लाचारी घेतलात ना, तर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। आता मी बाहेर जाते, कसं वागायचं याचा नीट विचार करा।